ओम श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. मित्रांनो, 1 मार्च ते 26 एप्रिल या संपूर्ण कालावधीत श्री स्वामी समर्थ महाराजांची तुम्ही जर विशेष कृपा तुम्हाला हवी असेल तर ह्या दिवस किंवा हा काळ अगदी महत्त्वाचा आहे. कारण 1 मार्च 2025 रोजी स्वामी समर्थ महाराज महापर्वणी होती, तर 31 मार्च 2025 रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आहे. तसेच 26 एप्रिल 2025 रोजी स्वामी समर्थ महाराजांचा अवतार कार्य समाप्तीचा हा दिवस आहे. स्वामी समर्थ महाराजांची अपार कृपा जर आपल्याला हवी असेल आणि स्वामी महाराजांची अपार कृपा ही आपल्या भक्तांवर असतेच, याची अनेक उदाहरण अनुभव अनेकांना आलेले आहेत. तसेच आपण सर्वांनी ऐकले देखील असेल. आपल्यावरही स्वामींची अशीच कृपा व्हावी अशी जर तुम्हाला सुद्धा इच्छा असेल तर स्वामी प्रगट दिनाचे औचित्य साधून 11 दिवस स्वामींची सेवा करा. अत्यंत पुण्याचे आणि शुभ ठरू शकते. असे सांगितले जाते की 31 मार्च रोजी स्वामींचा प्रगट दिन आहे. तर या प्रगट दिनाच्या दिवशी आपण नेमके काय करू शकतो, तर तुम्हा सर्वांना माहीत आहे की श्री दत्तात्रयांचे 3रे अवतार म्हणजेच अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज अशक्यही शक्य करतील. कुठल्याही अडचणीतून आपण सहजपणे बाहेर पडू शकतो. आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी नरसिंह सरस्वती श्रीशैल्य येथून कर्दळीवनामध्ये गेले आणि तेथे ते तपश्चर्याला बसले होते. मध्ये 350 वर्ष गेली. यानंतर स्वामी समर्थ महाराज हे प्रगट झाले. चैत्र शुद्ध द्वितीया ही स्वामी समर्थ महाराज प्रगट होण्याची तिथी आहे. स्वामी महाराजांनी आपल्या अवतार कार्यात अनेक लीला केल्या आहे, अनेकांचा उद्धार केलेला आहे, अनेकांना सण मार्गाला लावले आहे. दांभिकता, अंधश्रद्धा यांना थारा दिला नाही. अनेक उत्तम दैवी शिष्यगण घडवले. आजही अनेकांना स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अद्भुत अनुभव हा येतो. सेलिब्रिटीपासून ते अगदी सामान्यांपर्यंत अनेक जण स्वामींचे सेवा करतात आणि त्यांचे अनुभव देखील शेअर करतात. आणि प्रत्येकाला अनुभव हा आल्याशिवाय राहत नाही. अडचणीच्या काळात सगळे मार्ग संपल्यावर फक्त स्वामींना समस्या सांगितली तरी हाकेला धावून येतात आणि त्या समस्येतून सहजपणे बाहेर पडतात. असा अनेकांना अनुभव आलेला आहे. तर या काळात सेवा कशी करावी? 11 दिवस जर स्वामी सेवा करायची असेल तर त्या आधी अगदी घरच्या घरी स्वामींसमोर बसून सेवेचा संकल्प करावा. आपल्या मनातील इच्छा जी काही आहे ती स्वामींना सांगावी. एक नारळ ठेवावा. नेमकी काय आणि कशी स्वामी सेवा केली जाणार आहे हे मनाशी पक्के करावे. म्हणजे तुम्ही वाचन करणार आहात, जप करणार आहात, काय करणार आहात हे तुम्ही ठरवायचे. ही सेवा ही सुरुवात आहे असे समजावे आणि शक्य असेल तेवढी निरंतर आणि अखंडित सेवा ही सुरू करावी आणि ती अगदी मनोभावे. अनेकदा धगधगीच्या काळात अशी सेवा शक्य करणे होत नाही. अशा वेळेस शक्य असेल तितकी सेवा करावी. या काळात स्वामींचे नामस्मरण, मंत्राचा जप, श्रोतांचे पठण किंवा श्रवण करावे. तुम्हाला यासाठीही वेळ नसेल तर नुसते तुम्ही जिथे आहात तिथे नुसते नामस्मरण जरी तुम्ही केले तरी तितकाच अनुभव तुम्हाला येणार आहे. श्री स्वामी समर्थ हे नाम उच्चारले तरी एक आत्मविश्वास वाटतो, एक मानसिक बळ मिळते, असा अनेकांचा अनुभव आहे. श्री स्वामी समर्थ हा अत्यंत प्रभावी मंत्र आहे. या मंत्राचा अर्थ समजून घ्यावा आणि यथाशक्ती जप करावा. दररोज किमान 108 वेळा तरी शक्य असेल तितका जप करावा. परंतु यात मात्र सातत्य असावे. शक्यतो सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून या मंत्राचा जप करणे अगदी उत्तम आहे. सकाळी अगदीच शक्य नसेल तर प्रदोषकाळी म्हणजेच तिन्ही सांजेला दिवे लागण्याच्या वेळेस
हातपाय स्वच्छ धुवून तुम्ही या मंत्राचा जप करू शकता. स्वामींचे नामस्मरण नित्य सुरू ठेवावे. तसेच स्वामींच्या विविध प्रभावी स्तोत्रांचे पठण करावे. पठण करणे शक्य नसेल तर श्रवण तरी करावे, परंतु श्रोताचे श्रवण करताना चित्त हे तुमचे एकाग्र असावे. आपण स्तोत्र म्हणत आहोत असा भाव असावा. त्याचप्रमाणे 31 मार्च 2025 रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आहे. या दिनाचे औचित्य साधून तुम्ही गुरुलीला अमृत किंवा स्वामी चरित्र याचे सप्ताह पद्धतीने पारायण करावे. तसा संकल्प करावा. या ग्रंथात दिलेले नियम आणि पारायण पद्धती यांचा न चुकता अवलंब करून सप्ताह पारायण हे पूर्ण करावे. ही सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करावी. तुम्हाला जर सप्ताह पारायण पद्धती शक्य नसेल तर 3 दिवसीय पारायण पद्धती देखील या ग्रंथात दिल्या आहेत. त्यानुसार तुम्ही पारायण करावे. पण ते करण्याआधी प्रथम संकल्प करावा आणि संकल्प केल्यानंतर त्यात खंड पडू देऊ नये. अल्पावधीत कोणतीही सेवा परिपूर्णही होत नसते आणि त्यासाठी आपल्यामध्ये सातत्य हवे. मनापासून सेवा करा. सेवेत खंड पडू देऊ नका. एकदा संकल्प केला की तो पूर्ण करण्यासाठी शक्य ते सगळे करावे. अडचणी ह्या येतच राहणार, कारण कधी कधी स्वामी सुद्धा आपली परीक्षा बघत असतात. आणि शक्य असेल तर गुरुवारी स्वामींच्या मठात जावे. जेव्हा शक्य असेल तेव्हा अक्कलकोटला जाऊन स्वामी दर्शन घ्यावे. आणि तुम्ही जी काही सेवा करत असाल ती सातत्याने सुरू ठेवावी. अनुभव हा तुम्हाला नक्कीच येणार. आणि या दिवशी जर तुम्ही स्वामी प्रगट दिनाच्या दिवशी जर तुम्ही सेवा केली तर त्या सेवेचे तुम्हाला अधिकाधिक फळ हे नक्कीच मिळणार. श्री स्वामी समर्थ.